आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो काय झालं, लवकर या खाली। अहो मला भेटून तुमचं अभिनंदन करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला आजींना भेटवायचंय। काय रे सिद्धू, ही जे काही बोलते ते खरं आहे का? हो आजी, मीच आहे भावना मॅडमचा मित्र मिस्टर गाडे पाटील। अहो मिस्टर गाडे पाटील, या ना लवकर खाली। अहो मला तुमच्याशी बोलायचंय खूप, या लवकर खाली। नाही नाही नाही, मी वरच बरं आहे। मी खाली आलो तर तुम्ही खाऊ की गिळू करालो। मस्त इकडे सगळं। ए सिद्धू, अरे खाली ये रे, खाली ये ना भाई, खाली ये सिद्धू, अरे ये रे भाई, अरे ऐक ना। अरे कसा उतरू आता? हे बघा, तुम्ही घाबरू नका, क्रेन खाली घ्यायला सांगते मी। सावकाश सावकाश, मी वाट बघतीये। आता काही करून त्या आरतीला इथून बाहेर काढलं पाहिजे। ओके, हॅलो हॅलो। अहो ताई, मला आता अर्जंट मध्ये फुलांची डेकोरेशन पाहिजे होतं। आता फुलं? आव पण आता तुम्ही बाहेर आहे। असं? मग तुम्ही कुठे आहात ते सांगा, मी तिकडे येतो। अहो पण आता मी नाही येऊ शकणार दादा। मला निदान फुलं तरी आणून द्या, मी बघतो काय करायचं ते। बरं मग आता मी इकडे बाहेर म्हणजे ते दादा पाटलांचं मैदान आहे ना, तिथं आहे मी। तिथं दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यासाठी आले। मग तुम्ही मैदानाच्या बाहेर याल का? होय होय, आलेच। हा जाऊन येते, तेवढे 4 पैकी मिळतील। हा काय गेटवरच उभा आहे मी। वहिनी, ओ वहिनी, ओ आरती वहिनी। अरे महेश, इकडे काय करतोय? चल तिकडे। पण आरती वहिनी गेल्या। अरे राहू दे वहिनी, चाल। चल चल। निघा रे। सॉरी 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 सॉरी, प्लीज 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 मला मारू नका। मी पाहिजे तर पाय धरतो तुमचे। हा पण मला सगळ्यांसमोर जर तुम्ही कानाखाली मारलीत ना मॅडम, तर माझी जी काही उरली सुरली इज्जत आहे ना, ती सुद्धा निघून जाईल। प्लीज समजा। सिद्धिराज, माझ्याकडे बघा। अहो काय बोलताय तुम्ही मॅडम, माझी हिंमतच नाही आहे तुमच्याकडे बघायची। हा मॅडम, मी मान्य करतोय ना, आणि माझी खूप मोठी चूक झाली आहे। तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना, ती तुम्ही द्या, फक्त घरी जाऊन घ्या प्लीज। सॉरी मॅडम, अहो नका ना चिडू माझ्यावरती, मी खरंच माफी मागतोय ना तुमची। पण मी का चिडून मिस्टर गाडे पाटलांवर? ते तर खूप चांगले आहेत आणि आता तर ते मला आवडायलाही लागले।
अहो का लाजवताय तुम्ही मॅडम? तुम्हाला पण खरं काय ते कळलंय ना आता. अहो खरंच मी नाही चिडले पण. खरंच काय सांगता? तुम्ही खरंच मिस्टर गाडे पाटला म्हणजे माझ्यावर चिडला नाही? अरे भाई म्हणजे तुम्ही सिद्धूवर चिडला असाल म्हणजे? नाही, मी सिद्धिराजवरही चिडलेली नाहीये. पण आता मला बोलू द्या ना, नाहीतर मी खरंच चिडे ना तुमच्यावर. सॉरी सॉरी सॉरी, बोला बोला बोला. मला खूप बोलायचंय तुमच्याशी, पण इथे किती गोंधळ आहे, ढोल ताशांचा आवाज आहे. अहो मॅडम, आता ढोल ताशाचा आवाज सुद्धा तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचवण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. कारण आता तुमचा मित्र आणि तुमचा नवरा दोघेही तुमच्या सोबत आहेत. मॅडम तुम्ही बिंदास बोला होता. तुम्हाला माहिती, मला कधी कळलं तुम्ही मिस्टर गाडे पाटील आहात ते? कधी कळलं? जेव्हा तुम्ही त्या टँकर पाशी मिस्टर गाडे पाटील बनून सिद्धिराजची समजूत करत होतात ना, तेव्हा मी तिथे आले होते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की माझे डोळे उघडणारा हा सत्पुरुष आहे तरी कोण? तो सत्पुरुष मीच आहे, मिस्टर गाडे पाटील. म्हणजेच तुमच्या भावना मॅडमचा जीवलग मित्र. मिस्टर गाडे पाटील, खरं सांगू तुम्हाला, मी एवढं ऐकलं होतं ना माझ्या बायकोकडून तुमच्याबद्दल. नाईस टू मीट यू. म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील मीटिंग मिस्टर गाडे पाटील आणि मिस्टर गाडे पाटील मीटिंग सिद्धिराज गाडे पाटील. तेव्हा ना मला खरं तर तुमचा खूप राग आला होता. असं वाटलं होतं की तुम्हाला येऊन विचारावं की का तुम्ही असं करताय. मग थोडा विचार केल्यानंतर मला समजलं की तुम्ही हे नाटक किती जेन्युइनली करताय. म्हणजे मला सगळं खरं कळू नये म्हणून तुम्ही किती धडपड करताय. नवनवीन गेटअप करून काय माझ्या समोर येताय. आणि तुमच्यातला हाच निरागसपणा मला भावला आणि म्हणूनच मी ठरवलं मी पण हे नाटक कंटिन्यू करणार. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे नाटक का केलं सिद्धिराज? काय सांगू मॅडम तुम्हाला, त्यावेळी एकतर मी तुम्हाला पटत नव्हतो, तुम्ही धड बोलतही नव्हता माझ्याशी, म्हणून मला मिस्टर गाडे पाटलांची मदत घ्यावी लागली. पण मॅडम एक सांगू का तुम्हाला, हा सिद्धू पण वाईट माणूस नाही. आणि म्हणूनच मी आता ठरवलंय की सिद्धिराज आणि भावनाच्या नात्याला अजून एक चान्स द्यायचा. म्हणजे आणि आजचे आपले विनर आहेत सिद्धिराज संपतराव गाडे पाटील. लक्ष्मी निवास